मी मगाशी सांगितलं आणि माझ्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. खरं तर कोल्हापूर हे केवळ शहर जिल्हा असं नाही, तर एक विचारांची आणि पुरोगामी विचारांची चळवळ फोफवणारी ही भूमी आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी मांडलेला विचार खऱ्या अर्थानं आज या भूमीमध्ये कुठे ना कुठे पेरला गेलेला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये उगवण्याचं जर स्थान असेल तर ते कोल्हापूर आहे. मला असं वाटतं मी दर 3 ते 4 महिन्यांनी कोल्हापूरमध्ये आहे. मग तो कोल्हापूरमध्ये येताना असताना MIDC चालकांबरोबरचा IC कमिटीचा असेल किंवा पॉशॅटच्या संदर्भातले असेल, या संदर्भाच्या कार्यशाळा असतील, त्याचबरोबर हेअरिंगच्या निमित्तानं असेल, जनसुनावणी मोठ्या प्रमाणात आम्ही घेतले, त्याच्या निमित्तानं आम्ही सातत्याने येतो. आज जो आमचा कोल्हापूरमध्ये सक्षम हा कार्यक्रम चालू आहे तो त्याच उद्देशाने आहे. याच्यामध्ये IC कमिटी आहे. महाराष्ट्रामध्ये 31% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात. या महिलांना आपल्यासाठी असलेला कायदा हा IC कमिटी सगळ्यात असं प्रभावी शस्त्र त्यांना शासनाने दिलेलं आहे. हा IC कमिटी महिलांना माहीत असणं गरजेचं आहे. पॉशॅक्टचा कायदा आहे, PCPNDT आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोठ्या प्रमाणात घटना वाढतात, त्याच्या संदर्भातला कायदा कोणता आहे आणि केवळ कायदा ह्या भीतीपोटी नाही तर त्याचं प्रबोधन व्हावं या निमित्तानं आजचं चर्चासत्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातोय आणि ह्या सक्षमाच्या माध्यमातून पोहोचत असताना ज्या पद्धतीने ही गुन्हेगारी वाढतीये, ज्या पद्धतीने एक असुरी विचार आहे कुठेतरी, तो विचार खऱ्या अर्थानं त्या प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 80 55 84 67 77.